ॲमेझॉनवर आपलं पुस्तक जेव्हा लाईव्ह होतं तर ते कसं दिसतं ते पहा. आता हे ईबुक आपण प्रकाशित केलं आहे. इथे तुम्ही बघत असाल वर amazon.in, इथे amazon.in आणि ही जी आहे चारोळी संग्रह, हा आपला प्रकाशित झाला होता. 50 चारोळ्यांचा हा एक संग्रह आहे. हे त्याचं मुखपृष्ठ आहे. आणि इथे बघा किंडल एडिशन, म्हणजे किंडलवर जे पुस्तकं वाचतात ते फ्रीमध्ये वाचू शकतात. आणि जर कोणाला विकत हवं असेल सॉफ्ट कॉपी, म्हणजे डाउनलोड करायचं असेल, तर 80 रुपीजमध्ये. सो ज्यांच्याकडे किंडल अनलिमिटेड ॲप आहेत ते फ्रीमध्ये वाचू शकतात आणि ते वाचलं की आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. हे सेलचे पैसे वेगळे आणि वाचण्याचे पैसे वेगळे असं. सो 1-1 रुपया आपल्या ह्याच्यात अकाउंटमध्ये जमा होतो. मग हे आधी जे वाचक आहेत ते एक फ्री सॅम्पल पण वाचू शकतात. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्याच्यावर क्लिक करू, ओके नेट आता बंद आहे, तर आपल्याला तर वाचकांना एक साधारण पहिली 6-7 पानं दिसतात आणि त्यांना अंदाज येतो की हे पुस्तक कसं आहे. त्यावरून ते ठरवतात की पुढे वाचायचं की नाही. मग इथे एक सॅम्पल त्यांना सगळ्यांना मिळतो. ओके, इथे बुक डिटेल असतात बघा, की किती आहे, किती पानाचं पुस्तक आहे, 56. भाषा कुठली आहे, मराठी. ओके, कधी पब्लिश झालं तर 5 जानेवारी 2026. तर 5-6 महिना, एक 4 महिन्यापूर्वी पब्लिश झालं असतं. कुठल्या वयोगटासाठी, तर सगळ्या वयोगटासाठी ओपन आहे. फाईल साईज काय, पेज फ्लिप वगैरे हे सगळे बाकीचे सेटिंग्स असतात. पण मेन म्हणजे पब्लिश कधी होतं, मराठी लँग्वेज आणि 56 पेज. आणखीन डिटेल्स पुस्तकाचे जर वाचायचं असेल तर मग इथे हा बघा, किंडलमध्ये तुम्हाला ASIN नंबर मिळतो. ISBN नंबर नसतो. ईबुकसाठी ASIN नंबर लागतो, तो मिळतो. पब्लिकेशन डेट, मग हे सगळं बाकी सगळे सेम जे मगाशी आहेत. मग बेस्ट सेलर, किती तुमचा रँक आहे बुकचा, ते वगैरे सगळं कळतं. आणि कोणी रिव्ह्यूज दिले तर ते इथे दिसतात. आणि आपल्याला जर आपलं पुस्तक इतरांसाठी शेअर करायचं असेल तर हे शेअर ऑप्शन पण असतं. मग ते तुम्ही व्हॉट्सअप, ईमेल वगैरे सगळ्यांनी सहज ही लिंक शेअर करू शकता आणि वाचकांना वाचायला प्रवृत्त करू शकता. सो अशा प्रकारे आपलं पुस्तक दिसतं की किंडलवर. तुम्हालाही तुमचं पुस्तक जर अशा पद्धतीने करायचं असेल तर मला जरूर मेसेज करा. आपली ही सर्विस सर्वांसाठी ओपन आहे.